नीलम गोऱ्हे यांनी एका सर्वेचा आधार देत लोकांची महिलांसंदर्भात काय मानसिकता आहे यावर भाष्य केलं। आरक्षण नव्हतं तोपर्यंत महिला फुलपाखरासारख्या होत्या, आरक्षण मिळाल्यानंतर महिला सापासारख्या झाल्या असं लोकांनी म्हटल्याचं नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय। चाकणकरांसारख्या महिला काम करतात तर त्यांना वाईट म्हटलं जातं असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या। मध्यंतरी एक सर्वे केला रुपालीताई आणि त्यातल्या काही विचारालं लोकांना, मान्यवरांना, अधिकाऱ्यांना, तर त्यांनी फ्रँकली सांगितलं की जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळालेलं नव्हतं तोपर्यंत त्या फुलपाखराप्रमाणे होत्या आणि आता आरक्षण मिळाल्यावरती मात्र त्या सापाप्रमाणे झालेल्या आहेत। ज्या महिला सारख्या काम करतात, रुपालीताईंसारख्या, आदितींसारख्या सगळीकडे जाऊन बोलतात किंवा महत्त्वाकांक्षी असतात, इथे सभागृहात ज्या अनेक महिला आलेल्या दिसत आहेत, बोलणारे आहेत, कार्यरत आहेत, ज्यांना मुद्दे मांडायचे आहेत, त्या वाईट महिला। तर चित्रा वाघ यांच्याकडून रुपाली चाकणकर यांचं कौतुक करण्यात आलंय। महिला आयोगाकडून जे काही कार्यक्रम राबवले त्यांचं कौतुक आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। गेल्या 4 वर्षापासून महिला आयोगाचं काम पाहतो असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय। उशिरा आले म्हणून माफी मागते, मला रुपालीताईंचं काही मनोगत ऐकायला मिळालं नाही, पण मी तुमचं मनापासून कौतुक करीन। गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही पाहतोय की वेगवेगळ्या स्तरावरती अवेअरनेसचे प्रोग्राम्स चालू आहेत। नवीन काय आलं की ते महिलांपर्यंत गेलं पाहिजे, कारण हे कायदे काही फक्त शहरी महिलांसाठी नाही आहेत। ग्रामीण भागातल्याही माझ्या ताईला कळलं पाहिजे की माझा हात धरला हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा होऊ शकते। पुढच्या घडामोडीकडे महत्त्वाची घडामोडी, कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांना पत्र दिलंय। भाजपचे आमदार आहेत कृष्णा खोपडे, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा कृष्णा खोपडे यांचा आरोप आहे आणि तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडणार असंही त्यांनी म्हटलंय। एक नंतर एक महत्त्वाची बातमी, शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांची नागपूरमध्ये एक विशेष बैठक सुरू आहे। निवडणुकांच्या रणनीतीबाबत एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार असल्याचं कळतंय। नागपुरातील देवगिरी निवासानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होते। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे, कारण गोव्यातल्या हॉटेलच्या अग्निकांडात एक सर्वात मोठा ट्विस्ट आलाय। डान्स वेळी इलेक्ट्रिक आतषबाजीने 25 जणांचे जीव घेतले। आतषबाजीमुळे